नमस्कार, मी ओंकार चितोडे आणि तुम्ही पाहता ओंकार ॲग्रो फार्म हा यूट्यूब चॅनल। तर आज आपल्या पिल्लांचा 7वा दिवस आहे आणि आज आपण पिल्लांना लासोटा वॅक्सिन करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण आता हे 4 ब्रूडरचे रिंग आहेत, तर ह्याच्यामधले सगळे पिल्लं आपण एकाच रिंगमध्ये सोडणार आहे आणि मग लसीकरण करून परत सेपरेट करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपले अशी 4 ब्रूडरमध्ये पिल्ले आहेत, तर आज आपण ते सगळे एकाच ब्रूडरमध्ये टाकणार आहे। तर पिल्लं सगळी पकडून आपण एका राऊंडमध्ये टाकलेली आहेत ब्रूडरच्या। आता ही थोडी गर्दी झाली, पण आपण आता ह्यांना परत वॅक्सिन करून परत होते त्या ब्रूडरमध्ये सोडणार आहे ब्रूडिंगमध्ये। आता आपल्या पिल्लांचा आज दिवस 7वा आहे, त्याच्यामुळे आता आपण जरी पिल्लांना एका राऊंडमध्ये ठेवलं मोठा राऊंड करून, तरी पण आता पिल्लं काय आपली चेंगरत नाही। त्याच्यामुळे आता काय करणार आहे आज आपण की सगळे 1000 पिल्लं आपण एकाच राऊंडमध्ये सोडणार आहे। आता वॅक्सिन करून आपण एक एक करून त्या राऊंडमध्ये सोडू। तर आता आपण लस देणार आहे। आता आपण सगळी पिल्ले एका राऊंडमध्ये ठेवलेली आहेत अशी। तर आता आपण पिल्लांना लस देऊ। तर हे डायल्यूट वॉटर आहे, डायल्यूट वॉटर आणि ही वॅक्सिन। तर आता हे एकदम मिक्स करणार आहे आपण। असं बर्फाच्या पाण्यामध्ये वॅक्सिन ठेवायला लागतं। तर आता या वॅक्सिन मध्ये डायल्यूट वॉटर ओतून घेऊ आपण, जवळ करून मिक्स करायचंय। परत आता ह्याच्यामधनं परत काढून घ्यायचं।
आणि परत डायल्यूट वॉटरमध्ये टाकायचं. आता मिक्स करून असा रिकामा ड्रॉप असतो तर या ड्रॉपमध्ये आपण टाकू दे. तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले ड्रॉपमध्ये असं पिल्लाच्या एक ड्रॉप डोळ्यात सोडायचा. पिल्लू असं पिऊन घेतं ते वॅक्सिन, पितंय का याची खात्री करायची. तर असं करून आपण सगळ्या पिल्लांना वॅक्सिन करून घेऊ. वॅक्सिन केल्याच्या नंतर आपण एकदा परत एक व्हिडिओ टाकू. वॅक्सिनेशन झालेले आपण ही सगळी पिल्लं आता सोडलेली आहेत आता एकाच राऊंडमध्ये. बघा प्रॉपर वॅक्सिनेशन झालेलं आहे आज. धन्यवाद.